एज्युकेशन हब म्हणून नांदेड शहराची ओळख आहे। जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून जवळपास 50,000 विद्यार्थी हे शिक्षणासाठी नांदेड शहरामध्ये वास्तव्यात आहेत। मात्र आता अमेरिका आणि इराण या युद्धाचा फटका थेट विद्यार्थ्यांवर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे नांदेड शहरामध्ये जवळपास 2000च्या वर जे आहेत ते मेस आहेत, म्हणजे खानावळ चालक आहेत। घरगुती विद्यार्थ्यांसाठी या खानावळी चालवल्या जातात। मात्र आता या खानावळ चालकांना गॅसचा वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे यांना मेस बंद करण्याची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील याचा आर्थिक फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगशील, अमेरिका इराण युद्धाचा फटका विद्यार्थ्यांवर होताना पाहते, विद्यार्थी म्हणून तुला काय अडचण येणार आहे त्याचा? नक्कीच फटका बसलेला आहे, कारण जे पण विद्यार्थी बाहेर खेडेगावातून शहरामध्ये शिक्षणासाठी येतात तर त्यांच्या पोटाची सोय पूर्णपणे मेसवरती अवलंबून असते। जसं की मेसवाल्यांनी सांगून ठेवलेलं आहे, आम्हाला 4 ते 5 दिवसाचा गॅसचा पुरवठा आहे, त्यानंतर काय आमच्याकडे गॅस नाही, त्यामुळे मेसला काही दिवस सुट्ट्या द्याव्या लागतील। ते सुट्ट्या दिले तर विद्यार्थ्यांचं शिक्षणावर परिणाम होईलच होईल। त्यांच्या खाण्याची सोय नाही झाली तर ते शहरामध्ये राहू शकणार नाही, त्यामुळे निश्चितच त्यांना गावाकडे जावे लागेल। त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान तर होईलच होईल, पण शिक्षणाचं बरेच काही नुकसान होईल। नक्कीच विद्यार्थ्याचं आर्थिक नुकसान देखील होणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणाचं देखील नुकसान होणार आहे। आपल्यासोबत आणखीन विद्यार्थी आहेत, काय सांगशील दीदी? ठीक आहे, बोलत नाही, आपण दुसऱ्या विद्यार्थीकडे जाऊया। काय सांगशील, कसा परिणाम होणार आहे तुला? आपल्यासोबत मेसवाल्या काकू आहेत, त्या मेस चालवतात। काकू, गॅसचा पुरवठा होत नाही वेळेवर, तुम्हाला याचा फटका कसा बसणार आहे, कसा बसतो? मी आज कमी जास्त 6-7 वर्ष झाले इथं आहे, पण आजपर्यंत असं कधी झालं नाही। ह्या युद्धामुळे जे होते, माझं आता सगळं त्या मेसवरच जीवन आहे। माझा एक मुलगा शिकत आहे, मी त्याला स्वतः शिकवत आहे, पण आमच्याकडे आता 5 दिवसाचा गॅस आहे। 5 दिवसानंतर मला गॅस बंद झाल्यामुळे मुलींना मी सुट्ट्या देऊ शकणार आणि देणार, कारण नाही इलाज आहे। मला किराया भरपूर आहे आणि जागा पण आहे, आणि चुलीचा प्रॉब्लेम म्हणलं तर आपल्याकडे लाकूड वगैरे नाही, त्यामुळे मी हे सुट्टी करून बंद मेस करणार आहे 5 दिवस। आता किती दिवसाचा आपल्याकडे गॅस उपलब्ध आहे? एक 5 ते 8 दिवसाचा बस। माझ्याकडे अर्धे 2च सिलेंडर आहेत, बाकी काही नाही। आता या मेस चालकाकडे फक्त 8 दिवसाचा गॅस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध आहे। यानंतर यांना एकतर यानंतर यांना मेस बंद करावी लागेल किंवा मग लाकडावर चूल पेटून या विद्यार्थ्यांना जीव घालावा लागणार आहे। मात्र या सर्व परिस्थितीचा फटका जो आहे प्रामुख्याने मेस चालकांना तर बसतोच आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील या युद्धाचा परिणाम होणार आहे। LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड।